नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वसई पूर्वेकडील सातिवली येथील यमुना पाशी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. वसई पूर्वेकडील सातिवली येथील यमुना पाशी इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय येथील शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे संस्थापक श्री पाशी सर, मुख्याध्यापिका, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण जाधव, वैभव भोईर, शैलेश जाधव लांजेकर तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बॉक्सिंगमध्ये चॅम्पियनशिप मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच 10वीमध्ये मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते चिंतामण जाधव यांनी आपले मौलिक विचार मांडले. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आणि ज्या नेत्यांनी आहुती प्राण दिले त्या नेत्यांना, महापुरुषांना प्रथम आदर्श आहे, अभिवादन. आदरणीय फाउंडर पाशी सर, या शाळेचे फाउंडर पाशी सर आणि प्रिन्सिपल पाशी सर, तसेच आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षिका, शिक्षक आणि उपस्थित सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 19 वर्ष पूर्ण झाले आणि आपण 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. हा 80वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपूर्ण देशात हर्ष आणि उल्हासात साजरा होत आहे. मला अभिमान वाटतो या शाळेचा की आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा इथून चालत वसई स्टेशनला जायचो, तेव्हा आम्हाला 5वी पासून शिक्षण मिळालंय. पण आज आमच्या सातिवली गावाचं भाग्य मी समजतो की अशी शाळा या परिसरात निर्माण झालेली आहे. तिथले शाळेचे फाउंडर, शाळेच्या शिक्षिका, शिक्षक यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे की ह्या विद्यार्थ्यांचे कल्चरल कार्यक्रम, भाषण बघून मला खूप हेवा वाटला. त्यांच्या कार्यक्रमातून, त्यांच्या ऍक्टिव्हिटीतून आपल्या देशात सध्या काय चाललेले आहे, काय घडामोडी सुरू आहे त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक दर्शन घडवलेलं आहे. हे खूप चांगलं आहे. तर खरोखरच आज आपल्या देशाला तरी 80 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण आपल्या देशातील शिक्षणाची व्यवस्था खूप दयनीय आहे. खूप म्हणजे खूप दयनीय आहे. तुम्ही पेपर वाचतच असाल, मागच्या महिन्यामध्ये जे आंदोलन झाली ती कशासाठी झाली? तुम्ही ह्या देशात शिक्षणासाठी आंदोलन विद्यार्थी करतात आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जातो आणि त्याच्यात विद्यार्थी मारले गेतात. ही खूप मोठी शेकांतिका आहे. म्हणजे आपल्याला 80 वर्ष स्वातंत्र्य म्हणून आपण उपयुक्तो काय? शिक्षण हक्कासाठी आपल्याला गोळ्या खाव्या लागतात. ही देशाची फार वाईट परिस्थिती आहे. याच्यात मी मागे बोललेलो आहे तिथल्या स्थानिक नगरसेवक आणि सरपंच वगैरे की शाळांकडे, तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. आज ही शाळा बघून मला खूपच आनंद वाटतो. आज जर आकडेवारी बघितली तर 2014 पासून या देशातील जवळजवळ 90,000 सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता ही शाळा का बंद झालेल्या आहेत याच्यावर विवेचन झालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. आज या विद्यार्थ्यांनी खास करून ही भाषणं केली आणि ज्युनियर कॉलेजच्या लोकांना, पोरांनी जे प्रात्यक्षिक दाखवलं, मला प्रज्ञाचं भाषण खूप आवडलं. तिने खूप सुंदर भाषण केले. असेच विद्यार्थी तुमच्या शाळेमधून घडव, तुमच्या कॉलेजमधून घडव आणि आमच्या सातिवलीचं नाव उज्ज्वल हो, तरच मला खूप वाटतं. शिक्षणाने खरोखरच मेहनत घेतलेली आहे. मी जास्त वेळ नाही घेतला, मी नेहमी शाळेचं कौतुक करत असतो आणि मला पाशी सर ह्या कार्यक्रमाला, सगळ्या कार्यक्रमाला आवर्जून बोलवतात, आठवणीने बोलवतात. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. मी शेवटी विद्यार्थ्यांना जास्त काय सांगत नाही. आपण स्वातंत्र्याची जी माहिती, जे अभ्यास केलेला आहे ते आपण पुस्तकात 80 वर्ष वाचलेला समजलेलं आहे. पण जेवढं शिक्षणाबद्दल जे आपण मागे आहोत ती फार वाईट परिस्थितीत आहे. थोडासा जातीयवाद पण वाढलेला आहे, थोडासा ना भरपूरच जातीयवाद वाढला. एक सिंपल उदाहरण देतो, राजकारणी मी नाव सांगणार, पण गेल्या आठवड्यात एक घटना घडली उत्तराखंडामध्ये. ही घटना अशी की एका विरोधी पक्षाने सभा घेतली. त्या विरोधी पक्षाने सभा घेतली आणि त्या जागेत सत्ताधारी पक्षाने होम हवन केलं.
इनडायरेक्टली जातीवाद दिसून येतो. असा व्हायला नाही पाहिजे. ह्याच्याकडे पण राजकीय नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ह्याविषयी इथे बोलण्यासारखं नाही आहे, तरी पण मी बोलून दाखवतो. मी विद्यार्थ्यांना जाता एकच मार्गदर्शन करेन की तुम्ही अंधश्रद्धेच्या मागे लागू नये. अंधश्रद्धा तुमची प्रगती होऊन देणार नाही. तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शिक्षण, संघर्ष आणि संविधान याचा कास धरा. बघा तुमची प्रगती होईलच आणि तुमची प्रगती होईल याची मला खात्री आहे. मी या शाळेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान.